अरे बाबा, देवगण आहे माझा. मला काही होणार नाही. ह्या सुनीलचं आपलं काहीतरीच. म्हणे अजय, अमावास्येला जास्त भटकू नकोस इकडे तिकडे. मित्र आहे म्हणून ठीक, नाहीतर दोन शिव्या घातल्या असत्या. भित्री भागूबाई. तरी पण डोक्यात टाकलंच यानं काहीतरी. जाऊ दे, घरी जाऊन 2 पेग मारूया आणि मस्त झोपून जाऊया. आधी तिला पण आजच जायचं होतं माहेरी. बघितलं, हे असं होतं. उगाच डोक्यात भरवलं काहीतरी. तोपर्यंत ठीक होतं, पण मी कशाला विचार करतोय. हा सुनील पहिल्यापासून घाबरट. डोंबिवलीत लहानपणी बिल्डिंगमध्ये लपाछपी खेळताना रात्र झाली की घाबरायचा. ह्याचं काय मनावर घ्यायचं. ते ठीक आहे, पण दरवाजा उघडा कसा? चोर तर घुसले नाहीत ना? नाही, आत तर सर्व ठीक आहे. ही आदिती पण ना, एक नंबरची धांदरट. घरी जायची घाई, दुसरं काय. 12:30 झाले, झोप काही येत नाहीये. टीव्ही बघता बघता कदाचित झोप येईल. रात्रीचे कसले काम करतात शेजारचे, की दरवाजा कोणीतरी ठकठक करतंय. काय समजत नाहीये. जाऊ दे, कितीही हुशार वाटत असलो तरी मोक्याच्या क्षणी घाम फुटतोच. रामरक्षा म्हणावी, पण येते कुठे. मारुती स्तोत्र सोपंय, पण काय झालंय काय घाबरून जायला. सगळे मनाचे खेळ आहेत. पण घर घेताना जास्त विचारपूस केली पाहिजे होती का? आधीचे राहणारे कमी किमतीत द्यायला तयार झाले तेव्हा तर किती आनंद झाला होता. ते अमेरिकेत स्थायिक असतात. आजी आजोबा राहायचे, म्हणजे दामू अण्णा आणि आजी दोघेच. बरीच वर्ष एकटी काढली. मुलगा सून नातू अमेरिकेत. इकडे सुट्टीत यायचे कधीतरी. बाकी वेळ एकटेच. आता काही दिवसांपूर्वी दोघेही गेले अचानकच. मुलाने घर विकायला काढले. त्याला जास्त वेळ नव्हता. पडेल त्या किमतीत विकून निघून जायचे होते. बरं झालं. आपल्याला काय, आपल्या नशिबात होतं असं म्हणायचं. आणि परवडलं म्हणून. नाहीतर मुंबईमध्ये घर घ्यायचं म्हणजे झालंच. दामू अण्णा आणि आजींना प्रत्यक्षात बघता नाही आलं, पण त्यांचा एक फोटो मात्र आहे. का कुणास ठाऊक. दामू अण्णांचा फोटो बघून त्यांच्यासाठी आपुलकी वाटते. असो, पण आत्ता असले विचार कशाला. झोप येत नाहीये आणि रिकामं घर म्हणून मन भटकतंय, दुसरं काय. सुनीलला बोलावतो घरी. तेवढाच गप्पा मारण्यात वेळ जाईल. उद्या काय रविवारच. हॅलो सुनील, अरे घरी ये ना. हो, बॉटल घेऊन ये. अरे सकाळी लवकर जा वाटल्यास. लगेच बरा तयार झाला हा. मला वाटलं भाव खाईल. येईल इतक्यात. तोपर्यंत गाणी लावूया. आतमध्ये कोण खेळतंय? बॉलचा आवाज येतोय. कोण आहे तिकडे? काय चालू आहे? बघावं का जाऊन? खरं तर भीती वाटते. कशाला विषाची परीक्षा? पण बघावं तर लागेलच. थोड्या वेळानंतर बघू. सुनीलला येऊ दे. कुठे राहिला हा? आला वाटतं. ये सुनील. अरे कुठे राहिला होतास? ह्याला काय सांगावं आता? घाबरून निघून जाईल घरी. पेग बनव ना आपला. तुझ्यासाठीच थांबलो होतो. अरे हे काय? चढली वाटतं आधीच, की घरून घेऊन आलायस?
3 ग्लास कसले बनवतोयस? वेडा आहेस का? हे काका नाही घेणार का? कोण काका? कोण म्हणजे? हे सोफ्यावर बसलेत ते. आणि कोण? माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कोणी आहे का इथे? मला का दिसत नाहीये? सुनील, चल निघूया इथून लगेच. उद्या सकाळी काय ते बघूया. अरे आदिती पण घाबरेल हे ऐकून. तिला आत्ता नको सांगूया काही. अरे किती घाबरट आहेस, मस्करी केली. तू मगाशी म्हणाला होतास ना घाबरत नाहीस म्हणून. आत्ता काय झालं? काय माणूस आहेस तू? हीच वेळ घेतलीस मस्करी करायला? नाही नाही ते विचार आले डोक्यात. काय सांगू तुला, मगाशी मात्र खरंच आवाज आला होता खेळण्याचा आतल्या खोलीतून. मी मनात म्हटलं, तुला खरंच कोणी दिसलं नाही ना? नाही बाबा, गंमत केली थोडी. तसंही तू म्हणतोस ना तुला काही दिसणार नाही, देवगण आहे म्हणून. मग झालं तर. अरे रे, माझं पाकिट राहिलं गाडीत, घेऊन आलो पटकन. अरे कोण घेऊन जाणार आहे तुझं पाकिट? राहू दे, काही नाही होत. अरे आलो लगेच 5 मिनिटात, उगाच टेन्शन नको. 15 मिनिटानंतर. हा आला कसा नाही अजून? घरी गेला की काय? फोन पण नॉट रिचेबल येतोय. काय माणूस आहे? जाऊन पाहावे का खाली? जातोच, बघूया कुठे गेलाय. पण हा दरवाजा उघडेल तर ना? सुनीलने बाहेरून लॉक केला की काय? उघडत का नाहीये? नंबर पण नाहीये शेजाऱ्यांचा. परत आतून आवाज. बघूया आता चल, बस झालं. आपलं घर आहे, घाबरून कसं चालेल? पण आत तर कोणी दिसत नाहीये. मग आवाज कसला येत होता? काय चालू आहे सगळं? डोकं दुखायला लागलंय. पण आवाज परत आला. कुठून येतोय? दिसत तर काही नाही. माळ्यावरून? नीट ऐकूया. हो, माळ्यावरूनच. दामू अण्णांचा मुलगा सगळं सामान पण घेऊन नाही गेला. माळ्यावर 3-4 बॉक्स असेच पडलेत. तुम्ही बघा काय ते, असं म्हणाला होता. सकाळी ते आधी काढून टाकेन. बापरे, पण हे काय आता नवीन? काय करावं? कोणी सोबतीलाही नाही. सकाळपर्यंत जीव जाईल भीतीने. आता इकडं थांबणं शक्य नाहीच. हॅलो आदिती, प्लीज घरी ये लगेच. मला माहिती आहे रात्रीचे किती वाजलेत, पण तसं काही नसतं तर फोन केला असता का मी? आणि हो, तुझ्या बाबांच्या ओळखीचे पंडित आहेत ना, त्यांचा नंबर दे. अगं झालं काही नाहीये, पण होईल केव्हाही. तू घरी ये आधी, मला खूप भीती वाटते. घर सोडून जावं तर बाकीचे लोक वेड्यात काढतील. फ्लॅट विकायला गेलो तर कोणी घेणार पण नाही. काहीतरी तोडगा आपणच काढावा. हॅलो पंडित, नमस्कार. मी अजय. ओळखलं का? आदिती आणि मी भेटलो होतो तुम्हाला सासू सासऱ्यांच्या ॲनिव्हर्सरीला. सॉरी आत्ता एवढ्या रात्री फोन केलाय, पण परिस्थितीच तशी आहे. प्लीज तुम्ही लवकर याल का? मी ॲड्रेस पाठवतो. आदिती आली वाटतं. बरं झालं. अरे सुनील, तू कुठे होतास इतका वेळ? अरे आतल्या खोलीतून आवाज येतोय. तुझी मदत लागेल रे जरा. मी मी आदितीला बोलवलंय आणि अजून एक जण येणार आहेत आमच्या ओळखीचे. निघ इथून आत्ताच्या आत्ता. अरे असं काय बोलतोयस? आदिती येतेय, येईल इतक्यात. फोन वाजतोय. कोणाचा नंबर आहे हा? हा शोभा. अगं सुनील ना,
हा काय आलाय इथे? तुला सांगितलं नाही का त्याने? कमाल आहे त्याची. काय? काय बोलतेस? सुनीलला हार्ट अटॅक आला आणि तो गेला? अजयच्या घरी जाऊ नकोस असं काहीतरी बोलला. मग इथे घरात कोण आहे? सुनीलच तर आहे. मागे वळून बघितलं तर कोणीही नाही. आदिती आली. अरे अजय, काय झालंय काय? इतका का घाबरलायस? अगं बरं झालं तू आलीस. खूप विचित्र गोष्टी घडतायत इथे. अगं सुनील माहिती आहे ना, माझा मित्र, तो अचानक गेला. अगं अगं आत्ता बोलत होता माझ्याशी इथे आपल्या घरात. आणि आणि त्याची बायको म्हणते तो हार्ट अटॅकने गेला म्हणून. सुनील अचानक कसा काय गेला? काय पाहून इतका घाबरला की त्याला हार्ट अटॅक आला? आणि मला इथे कसा काय दिसला? शरीर सोडल्यावर आत्मा 13 मिनिटे फिरत असतो. खरंय का हे? पंडित येईपर्यंत सांगतो तुला काय झालंय ते. अगं आतल्या खोलीतून आवाज येत आहेत, लहान मुलाच्या खेळण्याचे. मी पण घाबरलोय. थोडा वेळ इथेच बसूया का, बाहेरच्या खोलीत? या पंडित या. सॉरी तुम्हाला त्रास दिला यावेळी, पण तसंच काहीतरी घडतंय इथे. पंडित म्हणजे एक रुबाबदार व्यक्तिमत्व, भरदार शरीर, गोल चेहरा, पण सदैव कसल्या तरी विचारात. देव, दानव, आत्मा, पुनर्जन्म यावर त्यांचा प्रचंड अभ्यास. आयुष्यात वाटलंही नव्हतं ह्यांची कधी मदत घ्यावी लागेल म्हणून, तेही अशा अवेळी. पण आत्ता आले ते एक बरं झालं. खरं खोटं बाहेर येईल. पाणी हवंय का तुम्हाला? नको. फक्त एक शब्द. नजर घरात इकडे तिकडे. चला आतल्या खोलीत जाऊया. ह्या माळ्यावर कसले बॉक्स आहेत? माहित नाही, जुने आहेत, आधी राहणाऱ्यांचे. काढून टाकायचे आहेत. आत्ता काढावे लागतील. आमची पाचावर धारण बसली. आता काय होणार? उद्याचा दिवस पाहणार की नाही? एक एक बॉक्स खाली काढला. विशेष काहीच नव्हतं. लहान मुलाचे कपडे, खेळणी आणि बॉल. इथे आधी कोण राहायचं? म्हातारे आजी आजोबा होते. दामू अण्णा आणि आजी काही दिवसांपूर्वीच गेले. नंतर त्यांच्या मुलाने हे घर आम्हाला विकले आणि तो अमेरिकेला निघून गेला. त्यांचा एखादा फोटो आहे का? हो आहे ना, एक फोटो सापडला होता. हा घ्या. पंडितांनी देवासमोर दिवा लावला आणि ते मांडी घालून खाली बसले, ध्यान मुद्रेत. नंतर त्यांनी डोळे उघडले आणि ते जे काही बोलू लागले. दामू अण्णा आणि आजींना एकच मुलगा. लाडात वाढवले, मोठे केले, लग्न करून दिले. मध्ये मध्ये काहीतरी कुरबुरी ऐकायला यायच्या, पण बाकी छान चालले होते. एक गोष्ट सोडून, लग्नाला 8 वर्ष झाली तरी मूलबाळ नाही. कुठेतरी काहीतरी कमी पडत होतं. खूप डॉक्टर केले तरी उपयोग झाला नाही. शेवटी मूल दत्तक घ्यायचं ठरलं. ठरल्याप्रमाणे तो दिवस आला. गाजावाजा करून त्या इवल्याशा बाळाला घरी आणलं. सगळे खूप खुश होते. नाव पण छान ठेवलं, चिन्मय. अशीच वर्ष सरली. चिन्मय आणि आजी आजोबा हे एवढंच काय ते समीकरण. चिन्मयला आजोबांचा लळा जास्त. कधी चष्मा लपव, कधी त्यांच्या मांडीत बसून गोष्टी ऐक. एके दिवशी मुलाने बातमी दिली, अमेरिकेत नोकरी मिळाली म्हणून. दामू अण्णा आणि आजी हिरमुसले.
आता बाळ चिन्मय आपल्याला कधी भेटणार? घर अगदी खायला उठेल. पण त्यांचा नाईलाज झाला. अमेरिकेत गेल्यावर चिन्मय नेहमी त्यांना फोन करायचा. तुमची आठवण येते असं म्हणायचा. सुट्टीमध्ये त्याचे आई-बाबा त्याला इथे घेऊन यायचे. दामू अण्णा आणि आजींना काय करू आणि काही नको असं व्हायचं. असेच एका सुट्टीत ते तिघेही आले होते. एका रात्री चिन्मयला भरभरून ताप आला. तापाने फणफणू लागला. डॉक्टरांनी काही गोळ्या दिल्या, पण ताप काही उतरेना. आणि अचानक चिन्मय डोळे उघडेना. साध्या तापाचं निमित्त आणि बिचारा चिन्मय गेला. हसरा गोंडस चेहरा, निरागस पोर. दामू अण्णांना वेड लागायला लागले. दिवसभर चिन्मय चिन्मय करत बसायचे. रात्री झोपेत बडबडायचे. मध्येच उठून बसायचे. काय तर म्हणे, चिन्मयचा अभ्यास घेतोय. मुलाने सांगितले, माझ्याबरोबर अमेरिकेला चला. पण दोघेही नाही म्हणजे नाहीच. आम्ही इथेच बरे. तुम्ही राहा तिथे. काळजी करू नका. दिवस सरू लागले. मुलगा आणि सून अमेरिकेत मजेत जगू लागले. शेवटी ते दत्तक मूल. किती दुःख करून घ्यायचे असे म्हणायचे. आता दामू अण्णा आणि आजी खूप खुशीत असायचे. चिन्मय सतत सोबत असतो असे त्यांना वाटायचे. तो हे जग सोडून गेलाय हे ते विसरूनच गेले होते. दिवस रात्र म्हणे त्याच्याशी खेळण्यात जायचे. आणि एकदा बोलता बोलता आजी चुकून बोलून गेल्या की चिन्मय बाळा, तुझे खरे आई वडील कोणीतरी दुसरेच आहेत. आणि तिथून सुरुवात झाली सगळ्या गोष्टींची. आजी त्याला म्हणायच्या की बाळा, चुकून बोलले मी. काय मनावर लावून घेतोस? किती कट्टी करणार आमच्याशी? कुणास ठाऊक काय झाले. पण दामू अण्णांना कळून चुकले की आता चिन्मय पहिल्यासारखा वागणार नाही. त्यांना जाणवायचे की हा एकटाच बसलेला असतो. काही बोलत नाही. त्याचे सतत एकच वाक्य, माझे खरे आई बाबा कोण? त्यांना भेटायचंय मला. दामू अण्णा आणि आजीने मुलाला बोलावून घेतले. त्याला सांगितले, त्यांना चिन्मय दिसतो. जोपर्यंत या मुलाचे खरे आई वडील कळत नाहीत, तोपर्यंत चिन्मय काही आमच्याशी बोलणार नाही. तुला खोटं वाटत असेल तर वाटू दे, पण ही एक इच्छा पूर्ण कर. मग तुला परत त्रास देणार नाही. मुलाने खूप शोधाशोध केली. अनाथ आश्रमात फेऱ्या घातल्या, वशिला लावला आणि शेवटी चिन्मयच्या खऱ्या वडिलांचा नाव आणि पत्ता मिळाला. काही वर्षे सरली. चिन्मय पण रोज घरी नसायचा. अधेमध्ये त्यांना दिसायचा. दामू अण्णा आणि आजींना आता मानवेना. तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या. आणि अचानक दोघेही एक दिवस गेले. एक पत्र मात्र ठेवले आहे त्या बॉक्समध्ये. पंडित जागेवरून उठले आणि त्यांनी ते पत्र बॉक्समधून काढले. आमची शेवटची इच्छा, खरं तर चिन्मयची इच्छा. हे घर आमच्या नंतर त्यांच्या खऱ्या आई वडिलांना विका. कळू दे त्यांना मूल टाकून देणं काय असतं ते. त्याचे खरे आई वडील त्याला दिसतील आणि त्याला शांती लाभेल. त्या पत्राबरोबर एक कागद पण होता. त्यावर नाव लिहिले होते, श्री अजय सबनीस. पत्ता डोंबिवली, मुंबई. ह्या जन्माचे कर्म ह्याच जन्मात भोगावे लागते, प्राक्तन म्हणतात त्याला. पंडित एवढंच बोलले आणि घरातून निघून गेले.
मी हादरून गेलो होतो. आदिती विचारत होती, काय अर्थ आहे या सगळ्यांचा? सगळे विचार डोक्यात कांगावा करू लागले. कसं काय विसरेन मी? पण माहित नव्हतं असं सर्व बाहेर येईल. कॉलेजचे दिवस, तारुण्य, प्रेमात केलेल्या नको त्या गोष्टी. तिला दिवस गेले आणि एका बाळाला जन्म देऊन ती देवाघरी गेली. माझ्या घरी काहीच माहीत नव्हतं. तिच्या आई-वडिलांकडे मी दयेची भीक मागितली. त्यांनी अब्रू जाऊ नये म्हणून मोठा वशिला लावला आणि ही बातमी दाबली. मग बाळाचे काय करायचे? अनाथ आश्रमात सोडून आले. आदिती सोडून गेली. कधीतरी आठवण येते तिची. पण चिन्मय बाळ आहे सोबतीला. त्याच्याशी खेळण्यात वेळ कसा जातो कळतच नाही. कधी तो दामू अण्णांच्या बरोबर मस्ती करतो, तर कधी माझ्या बरोबर. घर कसं भरलेलं वाटतंय.